नसरापूर घटनेमध्ये नराधमाकडून विकृतीचा कळस, अत्याचारानंतर मुलीची क्रूरपणे हत्या, चिमुकलीच्या चेहऱ्यासह शरीरावर अनेक जखमा आढळल्याची सूत्रांची माहिती। नसरापूर प्रकरणावरून राऊतांचे सरकारवर ताशेरे, गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही, जनतेनं आता सरकारच ताब्यात घेतलं पाहिजे, संजय राऊतांची टीका। नसरापूर पीडितेच्या वडिलांसोबत माझा 2 वेळा संवाद, नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। नसरापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये निषेध आंदोलन, खेड शिवापूर टोल नाक्यावर भीम आर्मीचा रास्ता रोको, तर अलगा चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन, नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी। नसरापुरानंतर आता बीडमध्ये 3 वर्षाच्या नातीवर आजोबाकडूनच अत्याचार, केस तालुक्यातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना, 54 वर्षीय आरोपीला अटक। कोल्हापुरात प्रॉपर्टीच्या वादातून तिहेरी हत्याकांड, दिरानच भावजईसह 2 पुतण्यांचा काटा काढला, धीर शंकर म्हस्केसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल, 5 संशयित ताब्यात। भोंदू अशोक खराच्या अडचणी वाढणार, खराच्या कोठडीसाठी ईडीची कोर्टात धाव, ईडीकडून विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल। नागपूर शहरामध्ये 3घांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय, पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार। हिंगोलीच्या वसमतमध्ये डिझेलचा तुटवडा, पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या रांगा, डिझेलचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, सलग 3ऱ्या दिवशी कोंडीमुळे वाहन चालक हैराण। आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर, नवी मुंबई बाजार समितीमध्ये धक्कादायक प्रकार, दोषी फळ विक्रेत्यांवर कारवाईची मागणी।